मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। लहान वयातच मुलांनी विविध प्रकारचे श्लोक स्तोत्र पाठ करावीत। लहान वयातच पाठांतर लवकर होत असतं। या वयात केलेलं पाठांतर कायम स्मरणात राहतं। त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्य काळात चांगल्या प्रकारे होतो, असं प्रतिपादन वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी यांनी केलं। दासनवमी निमित्तानं देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूर तर्फे शिशु लहान गट ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक, करुणाष्टके आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती। त्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण बुधवारी संस्थेच्या सभागृहात वेदमूर्ती जयंत फडके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत तळेगावकर हे होते। या प्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष दत्ता आराध्य, विजय कुलकर्णी, महिला शाखा अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख सुशांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। 3 मार्च रोजी सरस्वती मंदिर येथे या स्पर्धा झाल्या होत्या। 12 परीक्षकांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं होतं, तर 185 विद्यार्थी यात सहभागी होते। तर त्यातील विजेत्या 31 विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।